तर आजच्या मैदानामध्ये असे भरमसाठ असे नंदी देखील आलेले आहेत आणि इकडे पण 777 नंबरचा दादा नाव का बैलाचा मारी बाई ते कुठला अरे मारी एकदम बारीक दिसत रोजचा बघणार मारी आज जरा बारीक दिसते नाही 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 हो रे बाई मारी बाई पण ओळखला ना जवळच्या एकदम बरं बघ मस्त आपला फडकेबाऱ्याचा मारी बाय आणि एकदम टॉपला पडला इकडे आपणचा आपला सर्जा देखील आलाय ज्या नंदीची संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चा सध्या आपल्याला बघायला भेटते असा स्वर्गीय पंडितनाथ शेठ फडके यांचा दादा सर्जा देखील मैदानामध्ये आज पळण्याकरता सज्ज आहे आणि बरेच दिवसानंतर जी प्रेक्षकांची इच्छा होती की मैदानामध्ये यावा आणि कुठून कुठेतरी या मुंबई बिंजोडमध्ये पण एक छाप सोडावा असं आपला सर्जा दादा देखील मैदानामध्ये आलेले आणि इकडं आपल्याला ब्लॅक टायगर बघायला भेटा पालेगावचा बादल देखील आलेले आहे आणि चला भाऊशा बोलूया दादा नाव काय तुझं कुठून आले काय सांगशील बादलबद्दल आज फेऱ्या काढायचा विचार झाले सर्जामध्ये का चालेल मित्रांनो नियोजन पण आज एकदम टॉपचं आहे आणि इकडे आपला दादा सर्जा आहे सर्जामध्ये एक चांगलं फेरा बघायला भेटणार आहे आपल्याला मित्रांनो आपला सर्वांचा लाडका मथुर देखील आज या ओसाडण्याच्या बिनजोडच्या पाठीमध्ये आलेला आहे आणि आज आपल्याला एक फेरा पडताना बघायला भेटला लक्षाचा आणि मथुरचा चला आज देखील शुभेच्छा देऊया मथुरला मित्रांनो मथुर डॉन देखील आलेला आहे मैदानामध्ये आणि हाताच फेरा पडला आणि फेरा पाडून डायरेक्ट आणल्या तिथं मस्त तोंड वगैरे करून घेतील तर समोरच बघताय मथुर आज सगळीजणं वाट बघत होती मथुरची की कुठेतरी मैदानावरती यावा आणि सगळ्यांचा प्रश्न असतो की गौरव दादाची बोलतो मुलाखत ती आपण नंतरच घेऊ पण कसं आहे गौरव दादा सगळ्यांचा चैत आहे आणि प्रेम आहे त्याच्यावरती सगळ्यांचं बरोबर ना गौरव दादा बघा हसू बघ गौरव दादा बाकी आपली सगळी मंडळी वगैरे बघू शकता इकडं आणि मथुरच्या सोबत नेहमीच असतात नी पोरा सगळ्यांचा प्रेम आहे चला आणि इकडे तसं आपला राजेश भाऊ पण आहे चॅनलवरती व्हिडिओ अपलोड होत आहे माझ्या अगोदर पडले असेल जाऊन लगेच बघा आणि मागे नेटवर्क इश्यू असतं नाही तर आपली पडतं तरी पण ठीक आहे चल भेटेल आपले मथुरची व्हिडिओ आपल्या मथुर फॅनसाठी 100% आणि इकडे बघतो राणा देखील आहे चला आतापासून नावं द्यायची सुरुवात झालेली आहे इकडं चला बघूया आज शर्यत झाली तर अपडेट देईन आणि आता निघणार आपण साखरपुऱ्याला सर मित्रांनो मुंबई बिंजोडचा एकदम टॉपचा ड्रायव्हर सूरज ड्रायव्हर देखील आलेला आहे सूरज भाई आजचा कसं काय नियोजन आहे तुझा अच्छा आहे चांगलं नियोजन ना चालेल तर शुभेच्छा तुला बाकी मित्रमंडळी पण त्याचे आहेत आणि फिरतायत हा भाऊ वर्ग सगळी जण आल्या बाईक कोण आणले आज अरे वा आज एकदम टॉपच्याच गाड्या ना काय आणि इकडे आपण सध्या बघतोय की मुंबई बिंजोडला एक चांगलं नाव म्हणजे आपल्याला दावडीचा शंभू देखील बघायला भेटतं एकदम टॉप स्पीड पळतं गेल्या वर्षी पण टॉपला आणि यावर्षी देखील टॉपलाच पळताना बघायला भेटेल आणि नियोजन पण एकदम चांगलाच असेल आणि एकदम देखणं रूप आपल्याला बघायला भेटतंय बघा शंभूचं मित्रांनो कोणी गावचा ओम्या भाई पण आजच्या या मैदानामध्ये सज्ज आहे त्या दिवशी कुठेतरी आपल्याला एक शर्यतना बघायला भेटली पण आजच्या या मैदानामध्ये सज्ज आहे ओम्या भाई कोणी गावचा 71-77 त्यांचा ब्रँड आणि आज देखील मैदानामध्ये सज्ज ए रॉबिन तुमच्याकडेच असते ना चला आलोच आणले का ना आज नाही ना मित्रांनो रॉबिन आहे ना राहुल दादांनी यांच्याकडे दिलेला आहे आणि चला सज्ज इकडे बघतोय आपण बाबा ग्रुप नाचे पिस्तूल ग्रुप यांचा पिस्तूल देखील मैदानामध्ये बऱ्याच दिवसानंतर आपल्याला बघायला भेटला त्या दिवशी आपण मला तर वाटतं 26 जानेवारीला बघितलेला त्याच्यानंतर आता आज देखील शुभेच्छा देऊया भरमसाठ असे नंदी आलेले आहेत आणि एकदम आज टॉपच्या शर्यती होणार आहेत चला शुभेच्छा यांना आज मित्रांनो आजचा मैदान एकदम असं भरमसाठ बांधलेला आहे हातच मथुरमध्ये फेरा झाला तो लक्ष देखील तिथे आहे आणि बरेचसे नंदी आहेत या साईडला बघा प्रत्येकजण कुठून कुठे सावलीला आपला नंदी बांधण्याचा प्रयत्न करत असतो सगळ्या साईडला आपल्याला आज एकदम टॉपचेच नंदी बघायला भेटेल थोडक्यातच आपण जाणून घेणार आहोत त्याच्यानंतर शर्यतीनंतर आपण जाणार आहोत मुलाखती घेण्यासाठी आणि तत्पूर्वी आपण इकडे जाऊया बघूया कोणकोणते नंदी आहेत मित्रांनो मुंबई बिंजोडमध्ये एक मोठं नाव म्हणजे शिलकरांचा अंजीर देखील मैदानामध्ये आलेला आहे किती 4 चतुर्थ हिंदी केसरी अंजीर आहे आणि अशा बऱ्याचशा अशा मोठ्या बिंजोड केल्या ज्या आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चेत असतील अशा बऱ्याचशा वेळेला आपल्याला चांगल्या बघायला भेटलेल्या आहेत बिंजोडमध्ये 100% हो ना मामा नाव काय तुमचं रमेश भोईर मामा आज कसं काय नियोजन वगैरे कसं काय आणले आम्ही बैल बाहेरून आणले ओके आणि आज बैल पण एकदम फ्रेश दिसतं चांगल्या पायऱ्यांमध्ये पडलं तसं काय सांगाल बैल दुसरा मागवले आम्ही सोलापूरचे अरे वा
चालेल चालेल, चला शुभेच्छा देऊया अंजीरला देखील. बघा मामा नियोजन करते इकडे बस. मित्रांनो समोरच बघू शकता आपला डेरवलीचा पाखऱ्या देखील आलेला आहे 50-58 नंबरचा. आणि नक्कीच आज एक मोठी बिनजोड मित्रांनो जेव्हा जेव्हा मैदानामध्ये येते चांगली बिनजोड करत असतं. आजच्या मैदानामध्ये देखील सज्ज आहे डेरवलीचा पाखऱ्या. नियोजन पण चांगलं असेल, बाकी विचारू नाही, शुभेच्छा देऊ. मित्रांनो समोरच बघू शकता एक 7-8 पक्ष ज्या दावणीला असतं त्यांच्या दावणीचं एक नंदी आलेला आहे. आणि विरा म्हणजे ज्यांच्या नावाने ही गाडी बोलते ना, त्या दिदीचं नाव आहे आणि बैलाचं नाव कार्तिक आहे. कार्तिक आणि इकडं हा महाकाल धुंद्रेपाड्याचा. आणि इकडं आपला भाऊ आहे. दादा नाव काय तुमचं? माझं नाव अनिल. कुठून आले तुम्ही? मी धुंद्रेवाड्याचा. काय सांगशील आज कसं काय नियोजन आहे? आज नियोजन आमची पण गाडी जमलेली आहे आणि तो माझ्या मित्राचा बैल आहे. ओके त्याची पण गाडी जमलेली आहे. ओके. कसं काय व्हॉट्सअपद्वारे जमवली का कसं काय? दोन्ही व्हॉट्सअपद्वारे. आज जे टॉपमध्ये खेळणार चांगल्या गाड्या करणार त्यांच्यासाठी मैदान कसं वाटतंय? ना आपण पण टॉप मध्ये आपण कुठे 100% बरोबर आहे. नाही तशी गोष्ट नाही, बैल बोलतात. बरोबर आहे. बैल पळतात म्हणून कुठं ना कुठं तरी आज म्हणजे आम्ही पण एक बैलाच खेळता आणि तो पण काय मी एक बैल सांगूनच नाव सुटलेलं असतं आणि आपण एक बैल किती जाती आहेत आता यो बैल सध्या? 4 जाती आहेत का? आणि बघता शरीर यष्टी पण एकदम कडक आहे. भावाला थोडीशी मिसअंडरस्टँडिंग झाली. म्हणजे मला एक जस्ट बोलायचं होतं की आज 2 मैदान ठेवली. म्हणजे जे छोट्या मोठ्या गाड्या खेळतात आपल्या बिंजोडचे उगवते सितारे असतात ना, ते काल गेले आणि आज जे बिंजोडमध्ये टॉपमध्ये पालतात त्यांचं मैदान आहे. चला शुभेच्छा देऊ. मित्रांनो समोरच बघू शकता कर्जत तमनातवरून आलेला हा राणा देखील मैदानामध्ये आलेला आहे. आणि एक चांगला नंदी शरीर यष्टी होऊन चांगली आणि एक चांगली साज सजावट करून आणले. चला शेठशी 2 मिनिटं बोलू. दादा नमस्कार. नमस्कार दादा. दादा नाव सांगा ना तुमचं? माझं नाव राहुल शरद भोईर, वियान राहुल भोईर, वेदांत सागर शेठ भोईर, जय शंकर ग्रुप चांदई या नावाने आपली गाडी पळते. दादा आजच्या मैदानामध्ये राणाचं नियोजन कसं काय? आजच्या मैदानामध्ये आमचे मेवणे अजय भाऊ जाधव यांनी नियोजन केलेलं आहे. बघूया आता काय कसं होतंय पुढे. राणाबद्दल काय सांगाल? कारण का दिसायला पण शरीरयष्टी चांगली आणि किती जाती आहे सध्या? राणा आताच 1 तारखेला दुसरा झालेला आहे, 2 दात लावलेला आहे. पहिले आदतमध्ये आम्ही कर्जतमध्ये चांगल्या गाड्या खेळलेल्या आहेत. आता आम्ही आज पहिल्यांदाच इकडे आलेलो तुळसाटणीला. ओके. काय सांगाल या मैदानाबद्दल? कारण का बघू शकता भरमसाठ असे नंदी आलेले आहेत. आज एक म्हणजे प्रॉपर जे बिंजोडमध्ये खेळतात त्यांच्यासाठी आहे आणि तुम्ही पण त्याच तयारीने आलेले दिसताय. काय सांगाल? आता बघायला गेलं तसं आता ओसाडणे मैदान हे आपल्या मुंबईमधलं 1 नंबरचं मैदान आहे असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. त्यामुळे आज आमची पण खूप इच्छा होती ओसाडण्याला जायचं. पण आज अजय भाऊन मुलं तो योगायोग आलाय आम्हाला, त्याच्यामुळे बघूया आता काय कसं होतंय पुढं. चालेल दादा. खरेदी वगैरे कुठून केली ती याची? खरेदी ते आमचे मित्र आहेत रमेश दादा मार्के, ते व्यापारी आहेत, चाकणचे बैल वगैरे आणतात. त्यांच्याकडनंच आम्ही हा चाकणच्या बाजारातनं त्यांनी आणला होता. आम्ही रमेश दादांकडनंच घेतला होता. नक्कीच दादा अपेक्षा करतो आज एक चांगली गाडी आणि चांगली प्रेक्षणीय लढत बघायला भेटणार आहे. शुभेच्छा देतो आणि नंतर जर एक चांगली गाडी झाली ना तुमची एक मोठी मुलाखत घेऊ. तर शुभेच्छा दादा आज तुम्हाला या शर्यतीसाठी. धन्यवाद. बघा मित्रांनो बरेचसे असे नंदी आलेले आहेत याच्या मैदानामध्ये आणि बरेचशी जण अशा अपेक्षा ठेवून आलेले आहेत की आज कुठून कुठेतरी आपलं देखील नाव होणार आहे. चला शुभेच्छा देऊया. मित्रांनो नायरा त्र्यंबक शेठ गायकवाड यांचा बघतो शंकर देखील आले आहे तिसगाववरनं. आणि तिसगावचं शंकर म्हटलं तर सध्या बघतो मुंबई बिंजोडमध्ये एक वेगळी छाप सोडलेली आहे आणि एक 4 व्हीलरचा देखील मानकरी ठरलेला आहे. तोच मैदान देखील इताडेला पुन्हा एकदा पडलेला आहे. आणि चला शुभेच्छा देऊया. आजच्या मैदानासाठी शर्यत वगैरे जमलेली आहे. सगळी फॅन फॅमिली असेल त्यांची सगळी मित्रमंडळी असतील ते देखील नेहमीच आपल्याला मैदानामध्ये बघायला भेटतात. तसंच इकडं आपल्याला राणा पण बघायला भेटतं आहे. चला चांगलं नियोजन आहे आणि मैदान पण एकदम भरमसाठ असं भरलेलं आहे. समोरच्या साईडला नंदी आहेत. आपल्याला जायचं आहे थोडंसं अर्जंट, त्याच्यामुळं आपण लगेच निघणार आहोत. बघा मस्त सावली खाली बांधलेली आहेत बैला. तत्पूर्वी आपण देऊया या शंकरला खूप साऱ्या शुभेच्छा. आपल्याला गुगलीवन बघायला भेटतं. गुगलीवन आले मैदानामध्ये. आणि दादा याचं नाव काय? रुबाब. कुठला? दापोली पारगाववरनं रुबाब देखील आलेला आहे. आज बिंजोडचं मैदान आणि या बिंजोडच्या मैदानामध्ये एक चांगले आज टॉपमध्ये खेळणारे नंदी आलेले आहेत. चला शुभेच्छा देऊया रुबाबला. जमली का शरद? वा ओके. रुबाबची देखील बघा शर्यत जमलेली आहे अर्जुन सोबत. आकुर्लीचा का? आकुर्लीचा अर्जुन. चला एक म्हणजे प्रेक्षणीय बिंजोड लढत एक चांगली बघायला भेटणार आहे. जाम नंदी आलेले आहे. चला शुभेच्छा. मित्रांनो बघता शनी प्रेमात पडेल असं बघू शकता. सोन्या देखील आलेलं नितलं असता आणि एकदम देखणं અત્યારે शांत आहे का बाई? शांत आहे ना बघा एकदम शांत आहे. आणि सगळी पोरं देखील मित्रमंडळी. बाई नाव का तुझं? कुठून आले तुम्ही?
नितलाच वरनं शर्यत जमले का दादा? जमलेली आहे का? कोण पैरा वगैरे चांगला आहे का? अरे वा. बघा मित्रांनो, शुभेच्छा देऊया देख ना तर एकदम. आणि सध्या बघतोय आपण की मुंबई बिंजोरला आज आलेला आहे, म्हणजे 100% एक चांगल्या शर्यती करतो नेहमी आणि टॉपमध्ये पळतं. चला शर्यतीसाठी शुभेच्छा देऊया आणि जसा वेळ भेटेल तशी आपण सोन्याची देखील मुलाखत घेण्याचा प्रयत्न करू. चला शुभेच्छा सोन्याला पण. मित्रांनो, आकुर्लीचा तुफान देखील मैदानामध्ये आलेला आहे आणि बघा फिटनेस वगैरे एकदम कडक आहे. मागच्या कुठलं बैल भाई नाव का? शिवा. डोंबिवली देवीचे पारचा शिवा टॉपमध्ये बोलतंय आणि आकुर्लीचा तुफान ते देखील आलेले आहेत. आणि इकडं सगळे नियोजन करतायत. दादा नमस्कार. ऑइल भरले ऑइल. बाकी चला शुभेच्छा देऊया आजच्या मैदानासाठी. एकदम चांगले तर भरमसाठ असं मैदान भरलेलं आहे. बघा जे टॉपचे नंदी आहेत ना ते आज आपल्याला बघायला भेटतील. तसंच आपला नेहमीच बघायला भेटतं MIDC एक्सप्रेस वजीर देखील. मागच्या टायमाला मुलाखत घेतलेली तोच आपल्याला MIDC एक्सप्रेस वजीर बघायला भेटतं. त्याच्याच बाजूला बघता इकडं 0027 लंपी देखील आलेला आहे. आणि इकडं दादा याचं नाव काय? सुंदर ना? कुठला? अरुण ड्रायव्हरचा सुंदर देखील आलेला आहे. आणि बघा मित्रमंडळी मस्त एकदम सावलीला नंदीनं बांधून ठेवलेली आहे. आणि आज एक मोठं मैदान इकडं खोदकाम चालू झालेलं आहे. आपल्याकडे सर्व प्रकारच्या कानी कादाने खोदून दिल्या जातील. बघा वजीरचं काम कसा. कुठला तो? सोने आहे का या साईडला? अरे वा दिसतो भारी. बघा एकदम दिसायला भारी. सोन्या देखील आहे. 37-15 नंबरचा सोन्या. मित्रांनो इकडे बघायला भेटतं आपल्याला रॉकी आहे आणि ते साईडला दुश्मन आहे. आणि सध्या रील्सवरती आपल्याला इकडं ताई पण बघायला भेटतात नेहमीच. दुश्मनचे ज्या व्हिडिओज असतात त्याच्यासोबत नेहमीच आपल्याला बघायला भेटतं. बाकी मुलाखत पण एक मोठी घ्याव ना दादा नंतर संध्याकाळी. काय बोलते? जायची का? 100%. आजचं नियोजन कसं दादा? आजचा नियोजन चांगला आहे ना? आजच्या मैदानाबद्दल काय सांगशील? आजचा मैदान तर चांगलाच आहे, कारण की मंगळवारी लहान गाड्या झाल्या, भरपूर झाल्या त्या. पण आता बघू आता मोठ्या गाड्या किती होतात आता, त्याच्यावर डिपेंड आहे. काय सांगशील आज तुमच्यासोबत महिला वर्ग आपल्या बहिणी वर्ग देखील येत आहेत आणि कुठेतरी चांगलं वाटतं की नाद टिकवतात आपल्यासोबत? चांगलाच वाटतंय, कारण की प्रत्येक मैदानासाठी कॉल करीत असतं. कॉलेजला जात नाही पण शर्ती आवडून जेला आता बघा मित्रांनो असं पण असतं कुठेतरी कॉलेज बुडून पोरी इकडे शर्तींच्या मागे असतात. आवड आहे कुठेतरी एका दिवशी जमते ना, हप्त्याशी एक दिवस चालते ना का दादा? आज चांगला आहे ना पण. हो 100%. चला शुभेच्छा देऊया दुश्मन आणि रॉकी ना दोघांना शुभेच्छा. आज गुलाल जाव आणि तिकडे दियू येत आहेस ना बरोबर, तिची पण मुलाखत घेऊ. चला शुभेच्छा दोघांना पण. मित्रांनो नंदी तर बरेचसे आलेत. बघतो समोर कुठारी पण सोन्या देखील आलेले आहे. सोन्या देखील मैदानामध्ये सज्ज आहे. मित्रांनो समोरच्या साईडला बघू शकता बाल्याबाई देखील आलेले आहे. बाल्याबाईची आणि आपली मित्रांनो बाल्याबाई पण आता सध्या बघतोय टॉपमध्ये पळते. आणि आपण मागच्या टायमाला मुलाखत घेतली ना शंभू सोबत एकदम टॉपमध्ये पळते आणि येवन जोडी पळते बाल्याबाई. मित्रांनो शर्यत ग्रुप उसटणे यांचा बिल्ला देखील मैदानामध्ये आलेला आहे. आणि इकडं आकुर्लीचा ना, आकुर्लीवाल्यांचा सरपंच पहिल्यानच का? चला एकदम मस्त एकदम मोठा मैदान आहे. शुभेच्छा देऊया. मित्रांनो नखरे आलेला आहे आणि आपल्या इकडे दिनेश भाऊ पण आले. चल शुभमदा. दिनेश भाई कोण आणले? कुठला नखऱ्या? ओके जितेश कालनचा नखऱ्या. मित्रांनो स्वतः मालक आलेला एक नवीन खरेदी बघायला भेटली. जितेश कालेची मुलाखत थोड्या वेळानंतर आपल्या चॅनलवर बघायला भेटेल. बरोबर का नाही जितेदा भाई? कसं का बैल कसं का सांग जरा थोडक्यात. बाहेरनं पळतो. आपल्या मित्राचाच बैल निलेश शेट काले. पोस्ट टाकली तेव्हा सगळी सांगत होती की एकदम टॉप मध्ये पळतो आणि चांगला स्पीड आहे बैलाला. बैल बोलतो टॉप मध्ये पळतो. आता बघू नक्कीच जाऊ. शुभेच्छा देतो. बैलाचं आता नियोजन कसं काय? ओके जमलेली आहे का? चालेल शुभेच्छा. चला नंतर बैल कुठं बनले? जवळच आहे ना. चला शुभेच्छा देतो नंतर घेऊन मुलाखत मस्त.